नमस्कार मंडळी, मी सुप्रिया तुमच्याशी आज माझा 0 to 1000 सबस्क्रायबरची पूर्ण जर्नी तुमच्याशी शेअर करणार आहे. मला कोणते कोणते अडथळे आले, माझं चॅनल मॉनिटाईज कसं झालं, मी YouTubeची सुरुवात कशी केली, हे सगळं पूर्ण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर माझा हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. पहिल्यांदा तर मी तुम्हाला सांगते, मी YouTubeवरती चॅनल ओपन करायचं का ठरवलं. म्हणजे मला पहिल्यापासून डान्सची आवड होती. म्हणजे लग्नाच्या अगोदरपासून डान्सची आवड होती, पण मला काय डान्स वगैरे लग्ना अगोदर काही जमला नाही करायला. लग्नानंतर पण मला आवड होती डान्सची. मग सासरकडच्यांना काही प्रॉब्लेम नव्हता, मी डान्स करते. तर मी अशीच YouTubeवरती, Instagramवरती बघायचे की डान्स वगैरे करतात, रील बनवतात. मग मला पण वाटायचं मी पण रील बनवू का? मग मिस्टरांना विचारलं, मिस्टर म्हणले बनव. मग त्यांच्या सपोर्टमुळे मी YouTubeवरती कधी-कधी रील्सचा व्हिडिओ अपलोड करत होते. मला हळू समजलं की व्हिडिओवरती आपण ब्लॉगिंग पण करू शकतो आणि मला फर्स्ट टाईम खरंच माहीत नव्हतं की YouTubeमध्ये आपण करिअर पण करू शकतो, पैसे पण कमवू शकतो. मी फक्त मला आवडायचा म्हणजे मला डान्स करायला आवडायचा म्हणून मी तिथे असेच व्हिडिओ टाकायचे. म्हणजे पहिला TikTok होतं तेव्हा पण टाकायचे. पण इतकं माझ्या TikTokवरती मी टाकत नव्हते. म्हटलं चला YouTubeवरती सपोर्ट आहे सगळ्यांचा तर आपण व्हिडिओ टाकूया. नंतर हळू-हळू समजलं आपण त्यावरती ब्लॉगिंग पण करू शकतो, व्हिडिओ बनवू शकतो. मग तेव्हापासून मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. म्हणजे पहिला मी जॉब करत होते त्यामुळे मला इतका टाईम नव्हता भेटायचा व्हिडिओ वगैरे करायला. कधीतरी आठवड्यातनं एकदा नाहीतर दोनदा मी व्हिडिओ अपलोड करायचे. जेव्हा मी YouTube सुरू केलं ना, तेव्हा माझ्याकडे सेटअप वगैरे काहीच नव्हता. साधा फोन होता, त्यात क्लॅरिटी पण एवढी चांगली नव्हती. ना ट्रायपॉड स्टँड होता, काहीच नव्हतं. मी हळू व्हिडिओ बनवत गेले आणि हळू सगळं ट्रायपॉड स्टँड, चांगला मोबाईल तो पण घेतला. तरी आता ही माझी सुरुवात आहे, म्हणजे मी सुरुवात केलीये. अजून पण मला ह्याच्यापुढे जायचंय. तुम्ही जर मला सपोर्ट केला तर मी नक्की पुढे जाईन. तर अशा प्रकारे मी माझ्या YouTubeची सुरुवात केली. डान्सवरून मी आता हे ब्लॉगिंगवरती आले, ब्लॉगिंग व्हिडिओ बनवते. त्यानंतर ना मला एक गोष्ट इथे सांगायची आहे, की मी सुरुवातीला काय-काय चुका केल्या त्या तुम्ही चुका करू नका. कारण मला YouTube सुरू करून आता 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले पण माझ्याकडे इतके सारे म्हणावे असे सबस्क्रायबर नाहीयेत. ठीक आहेत, म्हणजे माझ्यासाठी ते खूप आहेत. कारण मला माहिती आहे मी कशी मेहनत करून व्हिडिओ बनवले. जॉब, घर या दोन्ही गोष्टी हँडल करून मी व्हिडिओ बनवायचे आणि आता काही मी जॉब सोडलाय त्यामुळे घरीच असते. तर मला वेळ भेटतो व्हिडिओ टाकायला त्यामुळे मी डेली व्हिडिओ करते. पण आधी एवढा वेळ भेटत नव्हता. 9 तासाचा जॉब करून यायचं, नंतर व्हिडिओ बनवायचे, एडिटिंग करायचं, मतलब खूप सारं काम असायचं. त्यातून पण मी इथपर्यंत आले आणि मला वाटते मी जर कंटिन्यू ठेवलं तर मी पुढेपर्यंत अजून जाईल. तर मी सांगते की मी पहिली चूक काय केलती की मी रोज व्हिडिओ अपलोड नव्हते करायचे का. मी ना व्हिडिओ बनवताना म्हणजे कन्सिस्टन्सी नव्हती ठेवली. मी कधी पण व्हिडिओ अपलोड करायचे, कधी-कधी ब्रेक घ्यायचे, 6-6 महिने व्हिडिओ टाकत नसायचे, मधूनच व्हिडिओ टाकायचे. तर असं करायचे आणि त्यामुळे ना मला एवढे व्ह्यूज ना एवढे सबस्क्रायबर एवढे खरंच भेटले नव्हते. जसं-जसं आता मी व्हिडिओ डेली टाकायला लागले तसं-तसं माझे सबस्क्रायबर पण वाढायला लागलेले आहेत. तर चॅनल ग्रो कसं झालं ते मी तुम्हाला सांगते. मी YouTubeवरती बघायचे ना, की काय-काय व्हायरल व्हिडिओ आहेत, म्हणजे काय-काय व्हायरल टॉपिक आहेत, त्या टॉपिकवरती आपण व्हिडिओ बनवले पाहिजेत. मी सर्च करत राहायचे सारखं, की कोणत्या व्हिडिओवरती मी कोणता व्हिडिओ बनवू, कोणता व्हायरल टॉपिक आहे, की जेणेकरून मला सबस्क्रायबर वाढतील, माझा वॉच टाईम कंप्लीट होईल. तर असं मी सर्च करत असताना मला असं वाटलं, की आपण चाळीत राहतो, आपल्या चाळीतल्या घराचा एकदा व्हिडिओ टाकला पाहिजे. आणि खूप असे सबस्क्रायबर होते, म्हणजे खूप असे व्हिडिओ बनवणारे असतात ना, त्यांनी खूप वेळा चाळीतल्या घराचं व्हिडिओ टाकला होता. आपण कुठे राहतो, कसे राहतो, सामान कसं ठेवतो. तर मी म्हटलं चला आपण पण ते टाकून बघूया. तर मी माझ्या पहिला चाळीतलं घर टाकलं होतं. त्याला पण लोकांनी खूप छान म्हणजे सबस्क्रायबरनी खूप छान सपोर्ट केलता. म्हणजे मला त्यामध्ये सबस्क्रायबर पण छानसे भेटले होते, व्ह्यूज पण छान आले होते. त्या व्हिडिओनी मला थोडंसं ग्रो भेटलं माझ्या चॅनेलला. त्यानंतरचं परत मी असा विचार केला, की म्हणजे जेवढे पाहिजे तसे तेवढे नव्हते भेटत. माझा अजून वॉच टाईम काही कंप्लीट झाला नव्हता. मग त्यानंतर मी असं बघितलं, की आपण जो डेली रुटीन आहे आपलं, तर ते दाखवून बघूया. आपण सकाळी उठतो, सकाळी उठल्यानंतर घरातली कामं आवरतो. नंतर मग किती टाईममध्ये जॉबला जाते, तर म्हटलं हे एकदा एका व्हिडिओमध्ये टाकून बघूया. तर मी एकदा टाकलं होतं, की माझं सकाळचं मॉर्निंग रुटीन टाकलं होतं 5 ते 8चं आणि त्यानंतर मी जॉबला जाते असं मी टाकलं होतं. तर तो माझा व्हिडिओ खूप असा व्हायरल गेला होता. म्हणजे मला त्या व्हिडिओमुळेच माझे सबस्क्रायबर झाले 1000च्या पुढे गेले होते. त्या व्हिडिओमुळे माझा वॉच टाईम पण कंप्लीट झाला होता. तर हा एक माझा व्हायरल व्हिडिओ होता, की ज्या
त्यामुळे माझं वॉच टाइम आणि माझे सबस्क्रायबर सगळे खूप कंप्लीट झाले होते. त्यामुळे मला अजून व्हिडिओ करायला खूप असं प्रोत्साहन भेटलं, की हां, आपण व्हिडिओ बनवला पाहिजे. काहीतरी आपण चांगलं करतोय जेणेकरून पुढच्या सबस्क्रायबरना, पुढच्या लोकांना आवडतंय. तर त्यामुळे मला असं जिद्द आली, की आपण नाही व्हिडिओ बनवले पाहिजे. आपण आपलं YouTube चॅनल ना पुढे कंटिन्यू ठेवलं. आणि सुरुवातीला कसं असतं माहितीये का, जे नवीन युट्यूबर आहेत त्यांना माहीत असेल, सुरुवातीला आपण जेव्हा YouTube चॅनल सुरू करतो ना, तेव्हा कोणतीच गोष्ट आपल्याला माहीत नसते. काय करायचं, कसं करायचं आणि आपल्या पाठीमागे असं कोणी सांगणारं पण नसतं, की तू YouTubeवर ते हे असं कर, हे थंबनेल यूज कर, हे सेटिंग कर. सगळं आपल्याला शिकायचं असतं. आपल्याला व्हिडिओ बघून शिकायचं असतं. मला सांगणारं कोणी नव्हतं. मी YouTubeवरतून सगळ्या व्हिडिओ बघून सगळं शिकले. व्हिडिओ एडिट कशी करायची, थंबनेल कसं करायचं. अजून पण मला थंबनेल बनवता येत नाही. माझे मिस्टर मला थंबनेल वगैरे सगळं बनवून देतात. तर अशी सुरुवात तर पहिला होते आपली, की काही येत नाही. शून्यातून आपल्याला सगळं सुरुवात करायला लागते. हळू सगळ्या गोष्टी येत जातात बघा. आणि चुकल्यानंतरच आपल्याला कळते, चुकल्यानंतरच आपण ती चूक पुन्हा करत नाही. YouTubeवरती आता खूप सारे असे व्हिडिओ आहेत, की ते आपल्याला गाईड करू शकतात. काय आपल्याला नसेल येत तर ते सांगू शकतात. त्या व्हिडिओवरती आपण बघून इझिली शिकू शकतो. त्यामुळे चुका करताना पण तुम्ही जर आता चुका करू म्हणजे माझ्यासारखी चूक तर करू नका. चांगले थंबनेल बनवा, रोज व्हिडिओ अपलोड करा. नंतर परत टायटल्स चांगले-चांगले ठेवा, जेणेकरून आपले जे व्ह्यूअर्स आहेत ते टायटल बघून आपल्याजवळ येतील. मी पण ट्राय करते, मी पण अजून शिकतेच आहे आणि असं नाही की मी परफेक्ट आहे. माझ्याकडे 1,00,000 सबस्क्रायबर आहेत, नाहीयेत. माझ्याकडे आहेत तेवढे पण माझे खूप छान-छान सबस्क्रायबर आहेत आणि मी त्याच्यापासून अजून शिकतेच आहे. आणि एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते, की कधी-कधी असं वाटतं, की आपण YouTube चॅनल का खोललं? आपले सबस्क्रायबर वाढत नाहीयेत, आपल्याला व्ह्यू भेटत नाहीयेत, तर मग आपण बंद करावं. कधी-कधी असं डिमोटिव्हेट होतं ना, की नाही कोणच बघत नाही, ना कमेंट येतायत, नाही होतात. कधी-कधी मला पण अजून तसंच होतं, की मी डिमोटिव्हेट होऊन जाते, की मला नाही बनवायचं YouTubeवरती, काही मला व्ह्यूज भेटत नाहीयेत, काहीच होत नाहीये. तर मग मला कधी-कधी माझे मिस्टर असतात, ते मला बोलतात, की "नाही तू सुरू कर, प्रयत्न करत राहा. होईल एक ना एक दिवस." आणि मी YouTubeवरती पण बघत असते ना, तेव्हा खूप मोटिव्हेशनल व्हिडिओ मला येतात बघायला. तर त्यावरती पण खूप छान-छान मोटिव्हेशनल व्हिडिओमध्ये सांगतात. त्यामुळे अजून जरा मला असं वाटतं, की नाही आपण सुरू ठेवलं पाहिजे. तर अशा पद्धतीने मी माझं YouTube चॅनल अजून सुरू ठेवलेलं आहे. डिमोटिव्हेट होते, परत सुरू ठेवते, परत डिमोटिव्हेट होते, परत अजून मी माझं चॅनल सुरू ठेवते. आपण YouTubeवरती व्हिडिओ टाकतो ना, की आपण व्हिडिओ टाकल्यानंतर आपल्याला लगेच वाटतं, की ते व्हायरल गेले पाहिजेत, आपल्याला त्याला व्ह्यूज भेटले पाहिजेत, सबस्क्रायबर आले पाहिजेत. पण असं काही नसतं. कोणता पण व्हिडिओ टाका तुम्ही. म्हणजे तुम्ही 10 व्हिडिओ बनवा, 15 व्हिडिओ बनवा. त्या व्हिडिओमधला एखादा असा एक व्हिडिओ असतो तोच व्हायरल जातो. त्या व्हायरल व्हिडिओमुळे तुम्हाला तुमचे सबस्क्रायबर पण भेटतात, वॉच टाईम पण तुमचा कंप्लीट होतो. त्यामुळे असं कधीच विचार नाही करायचा, की मी व्हिडिओ टाकलाय ना त्याला मला व्ह्यूज आले पाहिजेत. आपल्यात पेशन्स असला पाहिजे. पेशन्स ठेवा, सगळं ठीक होईल. तुम्ही जर पेशन्स नाही ठेवले तर काही नाही होणार आहे. YouTubeवरती काम करायचं असेल तर तुम्हाला पेशन्स हे ठेवायलाच पाहिजे. माझ्यामध्ये पण पहिला नव्हते. मी पेशन्स माझ्यामध्ये खूप ठेवते. ऑलरेडी माझ्याकडे पेशन्स नसतात. मला खूप घाई असते, कधी होते, कधी होतंय. पण इथे असं नाही चालणार. तर YouTubeवरती चालू करताना तुम्हाला पहिला तुम्ही त्यामधले 10 व्हिडिओ बनवा. 10 व्हिडिओमधले असं नाही की परफेक्टच बनतील. त्यामधला एखादा व्हिडिओ असा असतो, की तो व्हायरल होतो. तो छान बनलेला असतो. त्यामुळेच तुमचं ना सबस्क्रायबर आणि सगळं वॉच टाईम कंप्लीट होणार. तर मला इथे जे नवीन यूट्यूबर्स आहेत, जे YouTube सुरू करणार आहेत, त्यांना त्यांच्यासाठी सांगायचं आहे, की कधी घाबरून जायचं नाहीये. आपल्यात पेशन्स ठेवायचे. नंतर कोणत्या सेटअपची वाट बघायची नाही, की मला हे सेटअप पाहिजे, मला ते सेटअप पाहिजे, मला ट्रायपॉड पाहिजे, मला असा-असा चांगला फोन पाहिजे. ज्यामधून आहे त्यामधूनच पहिला सुरुवात करा. हळू सगळ्या गोष्टी आपल्याकडे येत जाईल. असं नाही, की YouTube सुरू केल्यानंतर तुम्हाला लगेच ती गोष्ट पाहिजेच म्हणून. असं नाही, की फक्त साधा फोन असला तरी तुम्ही YouTube तुमचं सुरू करू शकताय. हळू पहिला नंतर हळू त्या गोष्टी तुम्ही घेऊ शकताय. त्यामुळे कुठल्या सेटअपची वाट बघू नका, की माझ्याकडे हे नाही त्यामुळे मी हे सुरू करत नाहीये. आणि आपला जो ऑडियन्स आहे ना, जो आपले सबस्क्रायबर आहेत ना, त्यांना व्हॅल्यू द्यायची. त्यांना म्हणजे त्यांचे कमेंट वगैरे येतात तर त्यांना रिप्लाय द्यायचा. त्यांना पण समजलं पाहिजे, की आपण त्यांचे कमेंट बघतो. आपण एखाद्या कमेंटला रिप्लाय दिला तर ते नेक्स्ट व्हिडिओला आपले कमेंट नक्की करतात, की मला खरंच खूप छान वाटतंय, की माझे 1,000च्या पुढे सबस्क्रायबर गेले आहेत. भले ते कमी आहेत, मी अजून वाढवायचा प्रयत्न करीन, पण मी जी मेहनत घेतलीये 3 वर्ष,
तर ते जे मला फळ भेटले, माझे 1000च्या पुढे सबस्क्रायबर गेलेत आणि मी जॉब करून ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून मी हे सगळं केलंय, तर मला खूप छान वाटतंय. मला असं रिग्रेट नाही वाटत, की अरे तुझ्या 3 वर्षामध्ये फक्त 1000 सबस्क्रायबर झालेत. जे झालेत ते खूप छान आहेत आणि ह्याच्यापुढे पण मी प्रयत्न करत राहीन. तुमचा सपोर्ट मला असाच असू द्या आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि जर काही चुकलं असेल बोलण्यामध्ये माझ्या ह्या व्हिडिओमध्ये, तर जरा समजून घ्या. कारण मी पण नवीन यूट्यूबरच आहे. भले 3 वर्ष झालं मी यूट्यूब करते, पण मी आता डेली पोस्ट आता करते, तर मी नवीनच आहे असं समजा. आणि चला भेटू मग नेक्स्ट अशा छानशा व्हिडिओमध्ये. तर चला तोपर्यंत बाय आणि टेक केअर. बाय.